या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे आवश्यक आहे। संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जी काही माहिती मागितली ती दिली गेली नाही। आमच्या मनात सुद्धा अनेक शंका आहेत। शिर्डी मतदारसंघात हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झालाय। निवडणूक आयोगाकडे तक्रार करून सुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय। दरम्यान कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आणि देशात लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने निवडून आल्यात का असा प्रश्न उपस्थित करत विखे पाटलांनी राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्यावरती पलटवार केला। आपल्या स्वतःचा अपयश झाकण्यासाठी हे बेताल आरोप करण्याचं एक मला वाटतं एक परंपरा राहुल गांधींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आता आंध्रमध्ये ज्या तुमचं सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असं आरोप आपण कधी केला का? कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं, मग ते बोगस मतदान आलं का? लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला, तो बोगस मतदानामुळे मिळाला का? परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेत मिळालं नाही, कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला। संगमेरच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही। आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्हीव्हीपॅट मोजायला द्या, तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरवला गेला, आम्हाला तो दिलेला नाही। अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे। परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे, हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले। याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जातंय, हे थांबलं पाहिजे, याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही।